मी दिगंबर लोहार, महाराष्ट्र राज्याचा ओबीसी जनमोर्चाचा सरचिटणीस। खरोखर आम्हाला लाज आणि शरम वाटते या महाराष्ट्र शासनाची। या 52% लोकसंख्या असलेल्या ओबीसीपैकी संपूर्ण महाराष्ट्रातून शासनाने स्थापन केलेल्या महाज्योती संस्थेमार्फत संशोधन करणाऱ्या फक्त 930 विद्यार्थ्यांना शासनाला द्यायला फेलोशिपसाठी निधी नाही आहे। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। एकीकडे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणतात की बीजेपीचा ओबीसी हा DNA आहे आणि ह्या DNA असणाऱ्या ओबीसीलाच वाटाण्याच्या अक्षता लावले जातात, यासारखं दुर्दैव नाही। सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट साहेब म्हणतात की आम्हाला निधी दिला जात नाही, आमचा निधी वर्ग केला येतो। त्यामुळे मागासवर्गीयांना पूर्णपणे नुकसान करणारे हे सरकार आहे अशी आम्हाला शंका यायला लागलेली आहे। जर ओबीसी विद्यार्थ्यांना हे शासन जर फेलोशिप देत नसेल महाराष्ट्रातल्या 900-950 विद्यार्थ्यांना, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। निश्चितच हे सरकार ओबीसींच्या मतावर निवडून आलेलं आहे, पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळच आहे त्या निवडणुका, घोडा मैदान जवळ आहे। जर सरकारनं आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय नाही दिला तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही यांना इचका दाखवू आणि निश्चितच या सरकारला ते खूप महाग पडेल असा आम्ही इशारा देतो। त्यामुळे शासनानं ताबडतोब ओबीसींना निधी द्यावा, ओबीसी विद्यार्थ्यांना संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप म्हणून नोंदणी दिनांकापासूनचा निधी द्यावा, अशी आमची त्यांना आग्रहाची विनंती आहे।